राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज मी 2-3 गोष्टीविषयी आपल्यासमोर बोलणार आहे. पहिली गोष्ट, 2 दिवसापूर्वी अहिल्यादेवी जिल्ह्यामध्ये बहुधा संगमनेर आणि श्रीरामपूरच्या सीमेवर एका 11-12 वर्षाच्या शाळकरी मुलीवर तिच्या चेहऱ्यावर ॲसिड टाकण्यात आला. खरं म्हणजे ही घटना इतकी निंदनीय आहे, इतकी हृदयद्रावक आहे की मला सांगायचं आहे, एक 11-12 वर्षाच्या निष्पाप मुलीचं कुणाशी भांडण असेल. कदाचित तिच्या पालकाचं कुणाशी भांडण असू शकतं, पण लोक एवढे निर्दयी झाले की एक 11-12 वर्षाच्या अश्राप मुलीच्या अंगावर तुम्ही ॲसिड टाकताय. तिच्या डोळ्याला मोठी इजा झाली, चेहऱ्याचा काही भाग जळाला. उन्हाळ्याचे दिवस, भलेही सरकार त्याच्या उपचाराचा सर्व खर्च उचलेल, पण त्या लहान मुलीच्या मनावर काय आघात झाले असतील. त्या मुलीच्या जागी आपली मुलगी, आपली नात आहे असं समजा, म्हणजे त्या दुःख, त्या वेदना तुम्हाला समजतील. आणि दुर्दैवाची गोष्ट अजून अशी आहे की तो आरोपी सापडत नाही. हे गृह खात्याचं अपयश नाही. म्हणजे बीड जिल्ह्यात एका अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करून तिला चावडीला बांधलं जातं, अजून आरोपी कुठे माहीत नाही. अहिल्यादेवी जिल्ह्यामध्ये एका 11-12 वर्षाच्या मुलीवर ॲसिड आला होता, अजून आरोपी सापडत नाही. खरं म्हणजे अशा आरोपींचा एन्काउंटरच झाला पाहिजे. यांना न्यायालयासमोर आपलं म्हणणं मांडण्याची संधीसुद्धा देण्याची गरज नाही आहे. अशा लोकांचा एन्काउंटर करून सुद्धा त्या बाल मनावर जे काही दुष्परिणाम होतील त्याची भरपाई होणार नाही. पण हे जोपर्यंत कडक शासन आरोपीला होणार नाही, तोपर्यंत सरकार नावाच्या वस्तूची जरब, गोष्टीची जरब गुन्हेगाराला बसणार नाही. दुसरी एक गोष्ट अशी आहे की काही दिवसापूर्वी लोणावळ्यामध्ये जे मांस सापडलं, अर्थात बीफ हा शब्द थोडा, म्हणजे बीफमध्ये म्हशीचं मांस येतं, बीफमध्ये गाईचं मांस येतं, पण प्रयोगशाळेत ते सिद्ध झालं असं म्हणतात की ते गाईचं मांस होतं. आणि या मांसाच्या प्रकरणामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या परिवाराचा उल्लेख होतोय किंवा नाव येत आहे. गडकरीच्या कर्तबगारीवर विश्वास असणाऱ्या आमच्यासारख्या लोकांना असं वाटतं की गडकरींनी स्वतः पुढे येऊन याच्याविषयी खुलासा करावा. अर्थात गडकरी ते करतील का नाही माहीत नाही, पण करावा असं मला वाटतं. तिसरी जी घटना आहे ती परवा काशीमध्ये, म्हणजे वाराणसीमध्ये गंगेमध्ये नावेत बसून एक इफ्तार पार्टी झाली. बघा, ही गोष्ट वरवर जरी साधी वाटत असली तरी त्या पार्टीचे दृश्य तुम्ही पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. की पार्टी झाली नाही, त्या पार्टीला चित्रित करण्यात आलं. त्या चित्रणामध्ये तुम्हाला काय दिसतं की एक तरुण तोंडामध्ये मांसाचा तुकडा ओढतो आणि राहिलेलं ते हाड गंगा नदीत टाकतोय. ही वरवर दिसणारी साधी गोष्ट असली तरी आम्हा हिंदूच्या आस्थेवर हा घाला आहे, विसरू नका. इफ्तार पार्टी करायला आमचा विरोध नाही. केरळमध्ये तर मंदिरात सुद्धा जागा दिली इफ्तार पार्टी करायला. इतका हिंदू सनातनी धर्म सहिष्णू आहे. पण मुद्दा म्हणून
गंगेला आम्ही आमच्या आईप्रमाणे मानतो. माते समान दर्जा आहे आणि आमच्या मातेवरच हा घाला आहे. मातेच्या सत्वावर, मातेच्या शिलावर हा घाला घातलेला आहे. ज्या पद्धतीनं त्या तरुणाने ते थाड गंगेत टाकलं. आणि त्याहून दुर्दैवाची गोष्ट अशी की या गोष्टीचं समर्थन करायला जे पुढे आले ते बहुतांशी हिंदू होते. ते समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश किंवा त्यांचे प्रवक्ते, काही काँग्रेसचे, काही लिब्रांडो, की म्हणले गंगा इतकी प्रदूषित आहे, गंगेमध्ये सगळा मैला सोडला जातो, कानपूरमध्ये सगळा चमडा उद्योगाचं घाण पाणी गंगेत सोडलं जातं. मला हे मान्य आहे की गंगा प्रदूषित होते, तिचं प्रदूषण थांबवलं पाहिजे, हे सगळ्याला मान्य आहे. म्हणून तुम्ही अशा पद्धतीनं आमच्या आस्थेवर घाला घालायचा. तुम्ही एकीकडे काय सांगताय की तुम्ही गंगेमध्ये प्रेत वाहता, गंगेमध्ये अस्थि विसर्जन करता. विसर्जन करणं आणि हिंदूच्या भावना दुखवण्यासाठी हाडाचा तुकडा गंगेत टाकणे या दोन गोष्टी खूप वेगळ्या आहेत. असं होऊ नये. पण एखाद्या हिंदू माथे फिरू नये. उद्या यांच्या प्रार्थना स्थळासमोर जर डुकराचं मांस आणून टाकलं तर काय होईल? हे लिब्रांडो काय म्हणतील? त्यांनी हे म्हणायला पाहिजे, मांस आहे ते काय, डुकराचं असलं काय आणि कुणाचं असलं काय. पण बोलणार नाहीत, त्यांची दातकीळ बसेल. मग तुम्ही आमच्या हिंदूच्या आस्थेवर का घाला घालताय? अहो, ती बिचारी नुपूर शर्मा काय खोटं बोलली होती हो. जे सत्य लिहून ठेवलं होतं त्यांच्या लोकांना तेच बोलली होती. गेली 4 वर्ष झाली तिला कसं जीवन जगावं लागतंय. परवा एका कार्यक्रमात तिनं बोलून दाखवलं की माननीय मोदी आणि माननीय अमित शहामुळे मी जिवंत आहे. त्या बिचारीनं चूक काही बोललं नव्हती, ती मनाचं काहीही बोललं नव्हती. जे यांच्या धर्मग्रंथात लिहून ठेवलं होतं तेच तिनं बोललं होतं. मग अशा पद्धतीनं गंगेमध्ये इफ्तियार पार्टी करता, हाडकं टाकता. आणि अखिलेश यादव काय म्हणतो की गंगेमध्ये मोठमोठे क्रूज चालतात, तिथं पार्ट्या होतात. अरे कुठलं समर्थन आलंय? तेही बंद झालं पाहिजे, हेही बंद झालं पाहिजे. गंगा खूप स्वच्छ केलेली आहे, सरकार प्रयत्न करतं. आज तुम्ही जर वाराणसीला गेला तर गंगा अत्यंत स्वच्छ आहे. अशा वाराणसीमध्ये, अशा काशीमध्ये अशा प्रकारची लोक, याच काशीमध्ये भारतरत्न बिस्मिल्ला खान यांचा जन्म झाला, यांचं उभं आयुष्य त्या काशीत गेलं. त्यांनी एका ठिकाणी म्हटलंय की रोज सकाळी गंगेवर जायचं, स्नान करायचं, दूध जिलेबी खायची आणि सनईच्या रियाजाला बसायचं. हे बिस्मिल्ला खान कुठे? आणि आमच्या हिंदूच्या अस्तित्वावर घाला घालणारे, अस्मितेवर घाला घालणारे, हे परवा इफ्तियार पार्टी करणारे हे दाढीवाले मुसलमान कुठे? जसाही आखाती देशातून या पैसा या भारतात येऊ लागला ना, यांची पुन्हा कट्टर धार्मिकता वाढत गेलेली आहे. दाढ्या वाढवायच्या, तोकडे पैजामे घालायचे, लांब शर्ट घालायचे आणि आम्हा हिंदूच्या अस्थिवर घाला घालायचं, हे चालणार नाही. सरकारने यांना पकडलं, यांना कडक शासन झालं पाहिजे. गंगा आमची माता आहे, आमच्या मातेचं संरक्षण आम्ही करू. आमच्या मातेशी बोलण्याचा आमचा अधिकार आहे, दुसऱ्या कुणाचाही नाही. दुर्दैवाने या देशात स्वतःला हिंदू समजणारे सुद्धा कुंभमेळ्याची कशी कुचेष्टा करतात ह्या भारताने पाहिलेलं आहे. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. योगी सरकारने वेळीच पावले उचलून या सगळ्यांना अटक केलं. योगी सरकारचं खूप खूप अभिनंदन. जाता जाता एक गोष्ट सांगायची आहे. मी तमाम स्त्री वर्गाची माफी मागतो. आचार्य यात्रेचं फार वर्षापूर्वीचं एक नाटक आलं होतं, बुवा तिथे बाया. केडगावचे एक असेच भोंदू होते, त्यांच्यावर त्यांनी ते नाटक लिहिलं होतं. आणि काही म्हणी ज्या आपल्याकडं आहेत, त्या म्हणी म्हणजे वर्षानुवर्ष आलेल्या अनुभवावरून आलेल्या ह्याच्याहून त्या केलेल्या असतात. त्या म्हणी अशा आहेत की सुंदर स्त्रियाचा आणि बुद्धिमत्तेचा काही संबंध नसतो. हे वाक्य तारतम्याने घ्यावं. मी कुणाचा अपमान करत नाही. पण मला सांगा, रुपाली चाकणकराच जर बुद्धी असली असती तर त्या भोंदू खरा त्याचे पाय कशाला धुतले असते?
रुपालीताई, तुम्हाला रूप आहे पण बुद्धी नाही. बुद्धी असली असती तर तुम्ही त्या खराताच्या डोक्यावर छत्र धरलं असतं का? जुने लोक उगाच मनी तयार करून गेले नाहीत की सुंदर स्त्रियाचा आणि बुद्धिमत्तेचा काही संबंध नसतो. धन्यवाद.